धन्यवाद भागेश. मात्र अतिशय सुंदर मात्र खेळ आणि या जबरदस्त पलटवार आपल्याला जे जोटिंग देवरुख संघाच्या वतीने मात्र पाहायला आपल्याला आणि मी नेहमीच सांगतो की कधी कधी या संघ विजयाच्या छायेत जाणारे संघ सुद्धा मात्र पराभवाच्या छायेत येत असतात आणि ते दृश्य आज आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला आपल्याला एक क्षण असं वाटलं होतं की योगेश रेवण आमने संघ मात्र सामना सहजपणे जिंकेल कारण सागरनं आणि कुमारनं चांगला खेळ प्रस्थापित केला होता परंतु कुठेतरी स्लॉग ओव्हरमध्ये बलवंतनं मात्र त्यांच्या फलंदाजांवर मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी रोख लावलं गेलं आणि अखेर त्या धापा त्यांनी डिफेंड केला आणि पहिला विजय संपादित केला जे जोटिंग देवरुख संघाने. तर आजच्या दिवसातील आपण चौथा सामना पाहतो एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष रुद्र स्पोर्ट सांगे. नाणेफेकी रुद्र स्पोर्ट सांगे संघाने जिंकले. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे एनके स्पोर्ट खांडवल संघाला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल. सौरभ आहे. सौरभच्या सोबतीला फलंदाज जितेश जोशी आहेत आणि या षटकाला सुरुवात करतोय सांगे संघाच्या माध्यमातून रवी. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात होत असताना पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिल्या चेंडू मात्र हाफ ट्रेकर हुक केला. चेंडू चालला अगदी फाईन लेगच्या दिशेनं. वॉटर स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 6 धावांसाठी पूर्णपणे शफल झाला अगदी ऑन साईडला अप्रतिम मिडल ऑफ द बॅट आणि पाहू शकाल किती सुंदर मात्र त्या ठिकाणी चितलं मिडलिंग केलं आणि हेच वैशिष्ट्य आहे सौरभचं. आपण पाहिले तर सौरभने चांगला खेळ जर केला तर मात्र एनके स्पोर्ट खांडवल संघ चांगल्या रिदम मध्ये येत असतो. स्लॉगशिप गुडियावर बसून मात्र फटका एक्झिक्यूट केला परंतु मिड विकेटला मात्र चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी झेल पकडला गेला आणि अखेर जो सौरभ नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र गोंगावत होता तो मात्र शांत केला गोलंदाज रवीनं आणि पहिला धक्का लागला खांडवल संघाला. अति घाई झाली त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो कारण पहिल्या चेंडूवरती जरूर सिक्सर आला होता. कुठेतरी मात्र तुम्ही संयम सुद्धा बाळगू शकले असते परंतु कुठेतरी पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न दाखवला परंतु अपयशी ठरला कारण स्ट्रोक खूप छान सजवला होता परंतु गॅप तिथे शोधता आलं नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र झेलबाजच्या स्वरूपात तो बाद झाला. नवीन प्रांतात विनोद पाटील आलाय. आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो की एज अ सलामीवीर म्हणून आपण विनोदला पाहिलेला आहे परंतु या स्पर्धेमध्ये थोडीशी रणनीती आपण पाहिली तर चेंजेस केली. क्रमवारीमध्ये थोडासा चेंजेस केला आणि त्या अनुषंगाने आता मात्र विनोदला आपण वन डाऊन पोझिशनला पाहतोय. 6 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का खांडवल टीमला. रवीला मात्र मिळणारी पहिली सफलता आणि रुद्र स्पोर्ट सांगे संघाची सुद्धा मोठी स्पर्धा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहे या सीझनमध्ये. सरपंच चषकाच्या नावानं ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत विद्यमान सरपंच सखारामजी पाटील ते त्यांची नुकतीच नियुक्ती झाली सरपंच पदावरती आणि त्यांनी पुरस्कृत संघ आपण पाहतो या ठिकाणी रुद्र स्पोर्ट सांगे आणि पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने मात्र त्यांचा खेळ कशा रीतीने असेल. 2 फिल्डर डीपमध्ये आहेत. लॉंग ऑन आहे डीपमध्ये. मिड विकेट आहे डीपमध्ये. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहतोय. बाग फुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त यष्टीरक्षण पाहू शकाल. यष्टाच्या पाठीमागे अप्रतिम कामगिरी पाहिली आपण आणि या जबरदस्त वापसी करत असताना गोलंदाज रवी पहिल्या चेंडूवरती जरूर त्याचा षटकारानं स्वागत केला परंतु तदनंतर त्याला विकेटची सफलता मिळाली आणि तदनंतर पाहू शकाल डॉट चेंडू सुद्धा मात्र त्याच्या या स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आता यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक घडली आणि त्या अनुषंगाने मात्र पण एक धाव पंचाचा 22चा इशारा. एक धाव तिथे जोडली जाईल आणि फलकामध्ये 7 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती घेतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबा सन्मान विशाल सावंत त्यांच्या सोबतीला पाहू शकतो नितेश पाटील आणि जयदीप पाटील यांचं इथे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज विनोदच्या बाटपूतून आला हा षटकार.
मित्रांनो, परंतु जास्त कंबरेवरती जोर देऊ नका. यस, व पुन्हा मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न. यस, काय जबरदस्त यष्टी रक्षण तिथे मात्र पाहिलं आपण. अशा रीतीने आपण जर पहिल्या षटकाचा खेळ पाहिला आणि खास माधव ठाकरे सरांसाठी मिस्टर वसीम सिंधू याचकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. क्या बात आहे. आज सुपर फ्रायडे आहे म्हणजे आज सायंकाळचा जो खर्च पाणी आहे तो आता मात्र कुठेतरी ते मात्र येत असताना जबरदस्त मेहनत इथे मात्र पंच ठाकरे सरांची आपण पाहतोय. कारण त्यांनी सुरुवातीला खूपच स्ट्रगल केला परंतु आज अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहत आहोत. आणि पाहू शकाल की मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न त्यांची नक्कीच मान्यता प्राप्त झाली आणि अतिशय सुंदर मात्र ते कामगिरी प्रत्येक स्पर्धेमध्ये करत असतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धाव फलकावरची धावसंख्या आपण जर पाहिली तर एक गडी बाद 13 धावा लागल्या गेल्या. म्हणजे दोन्ही संघाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी समान कामगिरी झालेली आहे. कारण फलंदाज धावा सुद्धा जोडल्या आणि गोलंदाज रवीनं एक प्रमुख विकेट सुद्धा प्राप्त केली. आणि त्याचमुळे आता आपण दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. गोलंदाज रोशन मोगरे. वेळेचं भान तुम्हाला ठेवायचं आहे, लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके कंप्लीट करायचे आहेत. नॉन पॉवर प्लेचा खेळ सुरू आणि पाहुण्यांचा इथे मात्र शुभ आगमन होत असताना पाहू शकाल मिस्टर विशाल सावंत, त्याचप्रमाणे जयदीपजी पाटील आणि सन्माननीय नितेशजी पाटील यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. पाटील डेव्हलपरचे प्रोप्रायटर त्याच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय विकी शेठ पाटील. या सर्व पाहुण्यांचं सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. रोशन पुन्हा मार्ग होतो या ऑन साइडला मात्र चांगला फुलचा फटक्या परंतु पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप साठी फिल्डर तिथे उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने मात्र आपल्या संघासाठी तिथे मात्र 2 धावा वाचल्या गेल्या. अन्यथा मात्र चौकार जरूर तिथे मात्र पाहायला मिळू शकला असता. आणि पाहू शकाल मान्यवरचं शुभागमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटील डेव्हलपरचे प्रोप्रायटर मिस्टर जयदीपजी पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय विशालजी सावंत, नितेशजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी इथे मात्र आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सर्वांचं आम्ही या सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा ऑनसाइडला खेचून मारला, गॅप तिथे खूप मोठा आहे. पाकून स्क्वेअर येते दिशेने चेंडू मात्र वेगाने चाललाय परंतु पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा दुहेरी धाव धाबा मात्र इथे दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने येत आहेत. कारण याचा अर्थ की ज्याप्रमाणे विनोद चेंडूला मात्र मिडलिंग करतोय नक्की त्याचा कॉन्फिडन्स मात्र हाय लेवलला आहे. दुसरी ही आपल्याला डबल धाव या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. धाव फलकावरती 17 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. चांगल्या वेगाने धावा येत आहेत. आणि तसेच जर या मैदानाचा आपण विचार केला तर प्रथमतच या क्रीडांगणावरती आपल्याला 70-70 कंपनीचे चेंडू पाहायला मिळत आहेत. तसे आपण जर 70-70 चेंडूचा विचार केला तर मात्र चेंडू मात्र फार टणक असतात. जर तुम्ही जर परफेक्टली मिडल जर केले तर मात्र चेंडू खूपच दूरवर जाऊन मात्र लँडिंग होत असतो. परंतु या ठिकाणी पाहू शकाल तोच प्रयत्न फलंदाज करतायत परंतु चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. फिल्डरनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र सादर केलं आणि धाव मिळेल फक्त 1. पहिल्या फेरीतील हा 4था सामना. लिडिंग एज चेंडू हवेत आहे परंतु चेंडू मात्र वेगाने चालला. अगदी शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनला बीट करत चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फटक्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता परंतु मात्र त्यावेळी रिझल्ट मात्र चांगला पाहायला मिळतोय. तो म्हणजे खानवल संघासाठी इथे मात्र पहा काय सुंदर ड्राईव्ह लगावली स्थिर रक्षकानं जानकी बाजी लगावली. आय थिंक बॅटची कडा होती त्या ठिकाणी आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी एस्टच्या भूमिकेमध्ये पेंटाला आपण पाहिलं स्वतःला मात्र तिथे झोकलं. पाहू शकाल रिप्ले मध्ये वॉटर ड्राईव्ह परंतु चेंडू मात्र व्यवस्थित कलेक्शन ते करू शकले नाहीयेत. परंतु प्रयत्न लाजवाब डॉट चेंडू इथे मात्र पाहायला आपल्याला रोशनच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे 1 गडी बाद 22 धावा. दुसरा षटकाचा खेळ अजूनही मात्र मार्गस्थ असताना रोशन पुन्हा राऊंड विकेटने मारा करतोय.
पुन्हा शफल झाल्या. प्रथमतः पाहिलं तर कुठेतरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लेन जर आपण पाहिली तर पूर्णपणे ऑस्टिकला होती आणि त्या मुळे मात्र पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला बॅकची जी बॅकले होती ती मात्र चेंजेस केली आणि चांगला ड्राईव्ह पाहिला आपण अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं. आज तुषारला मात्र हुशार कामगिरी करावी लागेल आपल्या स्पर्धेमध्ये, कारण पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल. आयोजक संघ इन मध्ये असणार आहे बेर एलोम बाबगाव विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा अशी लढत तुम्हाला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र विनंती असेल की आपण पूर्णपणे रेडी राहा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत असणारा एनके स्पोर्ट कानवल संघ पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यात एकूण 23 धावा फलकावरती लागल्या गेल्या. जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन, चांगला टेलिकास्ट आणि अतिशय सुंदर मॅनेजमेंट पाहतोय आपण. सर्व जे आमचे सदस्य आहेत मेयर इलोम बाबगाव संघाचे, त्यांची सर्वांची अपार मेहनत राहिली या स्पर्धेसाठी आणि नेहमीच बाळरामजी मेहर यांचा मात्र चांगलं योगदान मार्गदर्शन या संघाला मात्र लाभत असतो. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर पूर्णपणे आम्हाला चांगला आशीर्वाद देणारे आमचे 2 अतिथी अर्थात विद्यमान सरपंच सौभाग्यवती भारती मॅडम बाराम गोडेच्या विद्यमान सरपंच आहेत आणि बारामजी गोडे विद्यमान उपसरपंच आहेत. त्यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. कुठल्यापर्यंत चेंडू होता ऑन साईडला पूल केला, चेंडू चाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं येतो या षटकार. टेनिस क्रिकेटचा नाव झालाय माधव ठाकरे ब्रँड बनलाय. अरे फ्लावर नाही तो फायर हा. अरे मुंबई ठाणा रायगड मध्ये प्रसिद्ध असा अंपायर आहे माधव ठाकरे फेमस हा. हॅलो चेक. अतिथ्य मात्र पाहिलं तर या ठिकाणी षटकारांना स्वागत केलं होतं, परंतु लगेच त्याने ते चूक उत्तर दिलं. डॉट चेंडूची मात्र त्याची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या आता मात्र स्थिर आहे, ते म्हणजे 29 धावा फलकावरती. तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय एनके स्पोर्ट खानवल संघाला आणि या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आता मात्र त्या ठिकाणी डेव्हलप होताना पाहायला मिळतो. या फटक्यामध्ये पाहिलं तर कॉन्फिडन्स नाही, परंतु चेंडू अगदी सीमेरेषी लगत वेगाने गेलाय, परंतु फिल्डर तिथे मात्र उपस्थित आहेत. एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. सुंदर ग्राउंड आहे, पाहू शकाल अगदी चौफेर सीमारेषी आपल्याला पाहायला मिळतात. चौफेर अगदी कलरफुल तुम्हाला रनिंग्स पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे मात्र या क्रीडांगणाला मात्र एक वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आणि या सर्व सहकार्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं गेलं. चांगलं योगदान आहे त्यांचं, आपण करूया मनापासून आभार व्यक्त. परंतु इथे मात्र पाहूया विनोद पाटील आपल्या संघाला मात्र कुठपर्यंत घेऊन जाईल. जबरदस्त टावरिंग शॉट, चेंडू चालला अगदी मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद जयदीपजी पाटील. ओरपी चेंडू स्टँड अँड डिलिव्हर फटका हवेत केलाय आणि पाहू शकाल 1700 चेंडूवर जाण्याचा पूर्ण प्रयत्न करतो रवी. इथेच चूक होणार नाहीये, पकडला गेला झेल आणि अखेर दुसरा धक्का लागत असताना टीम NK स्पोर्ट खानवल संघाला. विकेट्स. नवी फलंदाज जयेश आलाय चौथ्या क्रमांकावरती. बाद होणारे फलंदाज सौरभ 7 धावसंख्येवरती बाद झाला होता. जितेशचा आपण खेळ पाहिला तर जितेशने 2 षटकार लगावले. जितेशच्या बॅटमधून आपण एकच षटकार पाहिला आणि जो दुसरा षटकार जो आला होता तो मात्र विनोद पाटीलच्या बॅटमधून आला होता 5व्या चेंडूवरती. शेवटचं षटक शिल्लक आणि गोलंदाज आता मात्र मार्गस्थ होतो या रुद्र इलेव्हन सांगे संघाच्या माध्यमातून विशाल. पूर्ण विकेट मारा करतोय. ऑन साइडला जबरदस्त पिकअप शॉट चेंडू गॅप मधून चाललाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने पंचाचा इशारा येतोय. षटकार. कनेक्शन पाहिलं आपण. चेंडू सुद्धा मात्र भरपूर दूर निघून गेला आणि तसे या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कुठल्याही क्षणाला जर खरावला गेला, फुटला गेला, खराब झाला तर तुम्हाला पुढील जो खेळ आहे तो मात्र नवीन चेंडूवरती मात्र सुरू ठेवायचा आहे. परंतु मॅच बॉल आलेला आहे, पंच आपण लक्ष द्या. जबरदस्त मात्र या ठिकाणी अटॅकिंग बॅटिंग मात्र आपण पाहतोय. विनोद पाटीलच्या बॅटमधून येणारा हा दुसरा सिक्सर पाहिला आपण आणि 40च्या पुढे आकडा मात्र आता आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. चला नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचं आहे. मेरे 11 बापगाव विपक्ष श्री गणेश जांभूळपाडा संघ. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे मात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल मार्गस्थ होतोय. चेंडूची लाईन पाहावी लागेल. ओ माय गॉड, काय डिसिजन आहे पहा. ही शैली आहे माधव ठाकरे सरांचे. वाईटचा इशारा. असं वाटतं की ठाकरे सरांच्या प्रेमात पडावं, ज्या अनुषंगाने मात्र त्यांचे निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पाहू शकाल टॉप एक चेंडू हवेत आहे. रक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चुकीचे जजमेंट पाहिले आपण रोशनचे आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहू शकाल चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला आणि अखेर 2 धावा तिथे मात्र सहजपणे फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत, जे आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत मित्रांनो. त्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान. आणि तसंही जर पाहिलं तर दोस्तीच्या दुनियातील हे 2 राजा माणूस आहेत. A1 जोडी या विभागातील म्हटली तरी वावगड ठरणार नाही. पाटील डेव्हलपरचे प्रोप्रायटर मिस्टर जयदीपजी पाटील आणि विकीशेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला थेट प्रेक्षेपणासाठी मोलाचं योगदान आलेलं आहे, लाभलेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. त्यांचा आपण करूया. मेर 11 बापगाव संघाच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून मनापासून मी आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 46. हाफ टॅकर लेंथ ओळखली, हुक केला, चेंडू चाललाय अगदी टाटा बाय बाय करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
रिप्ले मध्ये पाहू शकाल अतिशय सहजपणे सहज सुपास झालं होतं आणि त्याला मात्र चांगल्या पद्धतीने मात्र फिनिश केला. लॉंग ऑफच्या दिशेनं विनोद पाटीलच्या खेळीचा अंत झाला, परंतु विनोद पाटीलने काय जबरदस्त कमालीची बॅटिंग केली. 3 षटकार मात्र लगावले आणि 3 षटकाराच्या साह्याने तब्बल 26 धावांचं महत्वपूर्ण योगदान त्याच्या माध्यमातून दिलं गेलं. जबरदस्त नॉक इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वन मॅन आर्मीचा रोल त्याने मात्र त्या ठिकाणी अदा केला आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज सागर आलाय इंडियन नंबर 5 या क्रमांकावरती खेळण्यासाठी. अजूनही मात्र पहिल्या डावाचा खेळ आपण जर पाहिला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जर एखादा मोठा फटकेला तर 50च्या पुढे हा आकडा आपल्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकेल. 52 धावा एक्झॅक्ट झालेल्या आहेत आणि पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु ऑल कार्पेट चेंडू पाहू शकाल अगदी वाईडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण झाली आणि या स्पर्धेतील सर्वात उच्चांक आकडा आपण पाहतोय एनके स्पोर्ट खानवल संघाच्या नावावरती जात असताना या अगोदर 40+ पुढे आपण सर्व सामन्यामध्ये धावसंख्या पाहिली होती, परंतु या चौथ्या सामन्यामध्ये 50+ आकडा पाहायला मिळतोय. याचं कारण फलंदाजाने मात्र योग्य ती इथे मात्र धावसंख्या उभारली. परंतु पाहूया या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र काय घडेल. एक चेंडू शिल्लक पाहू शकाल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आणि पंच आमच्याकडे वळतायत. इट इज रॉंग डिलिव्हरी सांगत असताना वाईटच्या स्वरूपात एक धाव अजूनही मात्र स्कोर कार्डमध्ये जोडली जाऊ शकेल. सुरुवातीला पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने मात्र या ठिकाणी 10+ धावा इथे खर्च केल्या आणि त्या अनुषंगानेच आता मात्र खूप मोठी धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे एनके स्पोर्ट खानवल संघाला. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधूया. 54 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. फटका हवेत केला, टायमिंग बरोबर जुळलं नाही. पुन्हा लॉंग ऑफचा क्षेत्रशी जवळपास मिड ऑफ कडे पोहोचला, परंतु झेल ड्रॉप तिथे फलंदाजाला जीवनदान आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण गेल्या. म्हणजे अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर खानवल संघाने गडी गमावले. एकूण 3 56 धावा जोडल्या आणि 57 धावांचं लक्ष इथं मात्र समोर ठेवलेलं आहे, तो म्हणजे रुद्र स्पोर्ट सांगे संघासमोर. त्या धावांचा कशा रीतीने पाठलाग होईल तोपर्यंत आपण जाऊया. पुन्हा टॉस बॉक्समध्ये पाहू शकाल जो आपण टॉस बॉक्स पाहतो भावेश एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. जयदीपजी पाटील 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. जयदीपजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. पहिल्या फेरीची अंतिम लढत आहे. श्री गणेश जांभूलपाडा विपक्ष मेहर 11 बापगाव. या सर्व सहकारी आले तरी हरकत नाही. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आपण ही नाणेफेकी संपन्न करणार आहोत. वेलकम जयदीपजी पाटील. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. आज विकी शेड यांना आम्ही मिस करतोय, परंतु नक्कीच त्यांचा सुद्धा शेड्यूल बिझी आहे, परंतु त्यांचे सहकारी आज इथे आलेले आहेत. त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. नाणं दाखवतो. एका बाजूला असेल सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला आहे मेहर 11 बापगावचा हा लोगो. तर जांभूळपाडा संघ कॉल देतोय मेहर 11 बापगाव. परंतु आलेला आहे सरपंच उपसरपंच चषक. टॉस जिंकलाय बापगाव संघाला. पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतो मी पुन्हा येईन याच अपेक्षेने आपण इथून मात्र रजा घ्यायची आहे. सर्वांचा आभार आणि आपण कॅप्टनची इथे चर्चा करूया. टॉस जिंकलेला आहे आपण जर पाहिलं तर मेहर 11 बापगाव संघाने. जी स्पर्धा तुम्ही इथे मात्र आज सादर केलेली आहे, ही जर आयोजक म्हणून नक्की तुला मी प्रश्न विचारतो की तुला असं वाटतं की एखाद्या क्षेत्रामध्ये आम्ही कमतरता इथे आम्हाला भासते असं? हो नक्कीच. मग तो कुठला क्षेत्र आहे की तुम्ही तिथे कमी पडले? म्हणजे इथं सपोर्ट नाही कोणाचा, त्याच्यामुळे जरा इकडे बाउंड्रीवर कोण पोरं नाही राहत, त्याच्यामुळे छोटी छोटी मुलं राहतात बाहेर. मग त्या सहकार्यासाठी काय तू मेसेज देऊ शकतोस? 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही, सांगू मुलांना. ओके, जाऊया टॉसकडे. टॉस जिंकलाय, काय करणार निर्णय? फिल्डिंग. समोर संघ आहे जांभूळपाडा संघ, त्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी. आणि जे तुम्ही आयोजन केलेलं आहे त्यासाठी तुम्ही किती महिन्यापासून तयारी सुरू होती? असं काही नाही, 15 दिवसापासून तयारी चालू होती आमची. आणि यासाठी जास्त मेहनत कोणत्या सदस्याकडून तुम्हाला पाहायला मिळाली? बाला काका आणि सर्व टीमची. तर नक्की तुम्हाला सुद्धा पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकलं असतं आपलं डिने काय आलं असतं, क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु बॅटिंग करायची आहे. किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. पूर्ण खेळाडू उपस्थित आहेत की काही खेळाडूची अनुपस्थिती आहे? नाही, साहिल जरा इंजर्ड आहे, त्याच्यामुळे तो खेळू शकत नाही. प्रतिस्पर्धी संघाबद्दल काय सांगणार? तर आयोजन नियोजन खूप छान केलेलं आहे आणि आपल्या परिसरात
असा ग्राउंड नाही खरोखर आपले खेळण्याची संधी दिली म्हणजे धन्यवाद करतो आणि खेळण्याची संधी दिली त्याने पण धन्यवाद करतो. तर चांगला खेळ तुमच्याकडे होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. 100% देण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो इथे आपण नुकतीच नाणेफेकी संपन्न केली आणि नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर आयोजक संघाने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इज ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर भागेश म्हात्रे. थँक्यू. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. या विभागामध्ये परिचित असताच इथलेच भूमिपुत्र आहेत आणि अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती त्यांच्या आवाजाने ते अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या क्रिकेटच्या गाथा सांगत असतात. असे आमचे मार्गदर्शक योगेशजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. या मॅचमध्ये 57 धावसंख्येचं टार्गेट आहे. विनोदच्या 26-11 धावा जर आपण पाहिल्या गेल्या तर बनल्या गेल्या. जितेश या महत्वाच्या राहिला आणि आता रोशन आणि अतिश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जयेश पहिल्याच बॉलला डिलिव्हर्ड करतोय जशास तसं प्रत्युत्तर. अगदी पाहिलं गेलं तर नेट टू नेट फाईट होण्याची ही खरं तर सुरुवात आहे आणि ती दाखवली गेली रोशननी. त्याच्या बॅटमधला हा पहिला वार षटकार. साठी सुद्धा 500 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते आपण देऊन नंतर वितरित करूयात. कारण डान्सिंग अंपायर तुम्ही भरपूर बघितले. आता सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माधव ठाकरे सर डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. गोटा अंपायर सुद्धा याच क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळाला. देवरुंगपाडा आणि बापगाव प्रीमियर लीग जेव्हा होती तेव्हा गोटा अंपायर आणि दशरथ पाटील सुद्धा तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळाले. तसेच हिरामन खरकर अर्थातच हॅरी हे सुद्धा डान्सिंग अंपायर आहेत. परंतु सध्या तरी चर्चेत राहणार हे नाव म्हणजेच ठाकरे सर. त्यांनीच दाखवलं गेलं की हा षटकाराने आपण पाहिलं गेलं तर अकाउंट ओपन करत असताना फलंदाज ओव्हर द विकेट गतीमध्ये परिवर्तन. ऑफ स्टंपवरती बॉल ठेवला. आधी जी हालचाल होती पावलांचा जो खरतर वापर केला होता तो ओळखला गेला बघितलं गेलं. जयेशनं समोर होता रोशन. रोशनच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हेरिएशन ही माइंडमध्ये सेट केलेली खरं तर प्लॅनिंग होती आणि ती प्लॅनिंग या ठिकाणी कंप्लीट केली गेली गोलंदाज जयेशने. पुन्हा एकदा कमी गतीने टाकला बॉल ऑन साईडला चालला. गॅपमध्ये गॅप कव्हर करण्याचा प्रयत्न होता परंतु ती गॅप कव्हर केली फिल्डरने. एका क्षणाला असं वाटलं की बॉल खालून निघून जाईल परंतु फिल्डरने बॉलकडे चांगली नजर ठेवली. बॉलला अडवलं गेलं. त्या बॉलवरती मिळालेल्या ज्या धावा आहेत त्या आहेत 2 आणि 2ने टीमची धावसंख्या आता पाहायला मिळते 8. सामना चांगला रंगेल कारण NK स्पोर्ट्स खांडवलला प्रत्युत्तर देण्यासाठी टीम सांगे पूर्णपणे प्रयत्न करेलच. कारण रोशन आणि अतिश ही सलामीची जोडी नेहमी त्यांची असते आणि नेहमी चांगलाच खेळ करते. ओव्हर द विकेटने हाही बॉल खोलवर टप्प्याचा मिडऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी जरूर मिसफील्ड झाली तरी कोणत्या प्रकारचा खरं तर धोका उचलला नाही बॅट्समनने. हा बॉल डॉट. 6 पहिल्या बॉलवरती येत असताना 3 बॉल अगदी कंट्रोलेशनमध्ये टाकले जयेशने. जिथे कंट्रोल करण्याची वेळ होती ना ती कंट्रोल करण्याची वेळ खरं तर आपल्या पक्षामध्ये ओढली गेली गोलंदाज जयेशने. लेंथवरती बॉल होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. विनोद आहेत विकेट किपर. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला परंतु बॉल जर आपण पाहिला तर अगदी थाय पॅडवरती आदळला. तेच अंपायर सांगत असताना की लेग बायच्या स्वरूपात इथनं सिंगल टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल होतोय तयार जयेश. खोलवर टप्प्याचा बॉल आही पडला गेला. यॉर्क पद्धतीचा चेंडू बॉटमॅनच्या वापराने डीप मध्ये चालला. बॉल सिंगल झाली कंप्लीट. सेकंड साठी परतलेत. जरूर ही सिंगल जर आपण पाहिली गेली तर आता माफ करा 2 धावा पाहिला गेला तर या टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना 57 धावसंख्येचं टार्गेट आहे. प्रति ओव्हरमध्ये चांगल्याच धावा बनवायच्या आहेत. त्याच अनुमानाने पहिलं षटक पडलं 11 धावेचं. तिथे एक विकेट मिळाली नाही जयेशचं परंतु चांगलं षटक या ठिकाणी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला जयेश. सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. सर्वांना वाटावा गर्व असं या स्पर्धेचं 13वं पर्व आहे. 13व्या पर्वामध्ये जरूर कॅप्टनला तुम्ही बघितलं. कॅप्टननी चांगलं ओपिनियन दिलं.
की आमच्या टीम मेंबर्स समवेत आमच्या सोबत जे असणारे पाठीराखे त्यांनी मिळून खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आहे. आणि सध्या तरी जे आमच्या कॅमेऱ्यावरती बसल्यात ना त्यांनी सांगितलं की एकाच घरातले 24 मेंबर जमा करून आम्ही ह्या स्पर्धेला खरं तर यशस्वी करतोय. हे गरजेचं आहे, कारण आपण जरूर आपण भरपूर वेळा असं म्हणत असो की एकीचे बळ. जर तुम्ही एकत्रित असलात तर सगळ्या काही गोष्टी पॉसिबल करू शकतात, परंतु जेव्हा आपल्याला संघर्ष हा कमी व्यक्तीने करावा लागतो ना तेव्हा त्या संघर्षाची इतिहासामध्ये नोंद होते. कोंडाजी फर्जन तुम्ही पहा, 60 मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जनने इतिहासामध्ये नोंद केली गेली. त्याच कोंडाजी फर्जनचा सुवर्ण अक्षरामध्ये इतिहासामध्ये नाव लिहिलेलं आहे. असे अनेक सारे इतिहास आहेत जे कमी पाठीराखे ठेवून तुम्ही करू शकता. तशाच प्रकारे ही स्पर्धा आहे, कारण तुम्ही 13व्या पर्वामध्ये फक्त 24 जणांची ही मॅनेजमेंट बघत आहात. ओ द विकेट. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. विनोदला कदाचित इंजरी फेस करावी लागली की काय, कारण बॉल खाली होता, कदाचित बोटाच्या टोला लागला असा बॉल. विनोद सध्या तरी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सागरचे षटक सुरू झाली आहे. स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळाला रोशन, आणि पहिला शेडू त्याने डॉट फेकला गेला. जर पाण्याची मागणी असेल तर आम्हाला लगेचच तुम्ही इशारा करा, तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवला जाईल. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. खरं तर व्हाईट बॉल, नो बॉल, त्याच्यानंतर षटकार किंवा चौकार किंवा विकेट आल्यानंतर आपण ॲक्शन रिप्ले बघत असो, परंतु हा ॲक्शन रिप्ले आपण जी विनोदला इंजुरी झाली आहे त्यासाठी आपण बघत आहोत की कशा प्रकारे इंजुरी झाली. ओव्हर द विकेटने होता सागर, टप्पा पडला, तो खालीच राहिला. हा पहा विनोद डायरेक्शन देत होता, टप्पा पडला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला आणि एक्झॅक्टली तेच झालंय. कदाचित जो ग्राउंड आहे ना त्या ग्राउंडला बोट थोडासा स्किड झाला असावा विनोदचा, परंतु पुन्हा एकदा तो आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. बनवायच्या होत्या 57 आणि आतापर्यंत बनल्या गेल्या 10-11. लेंथवरती बॉल, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा स्लो आला, अनुमान चुकला गेला बॅट्समनचा आणि इथनं लेग बायच्या स्वरूपाने मिळतीये सिंगल. अनपेक्षित उसळी मिळतच नाहीये, कारण अनुमान होता की याच्या अगोदरचा बॉल पुढे टाकण्यात आला, तो खाली राहिला, तर आता सागरचा हा बॉल कदाचित फास्ट येईल पण स्लो आला. परंतु सागर पहा, हे ना गरजेचं असं, सागरचा पाय त्या बॅटला लागला, सागरने लगेच त्या बॅटचं खरं तर त्या बॅटला नमन केलं गेलं, कारण ही बॅट नाहीये तर हा अंगाचा एक भागच आहे. लेंथवरती बॉल, ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, फक्त दिशा देण्याचं काम, ताकद ही थोडीशी होती. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सागरच्या विरोधातला हा पहिला सिक्सर. झाली आहे. सेकंड इनिंगला जेव्हा आपण सुरुवात केली, रुद्र स्पोर्ट्स सांगे टीमच्या माध्यमातून रोशनने षटकाराने सुरुवात केली आणि आता सागर खरं तर आपल्या आतिषबाजीला सुरुवात करतोय. सागरच्या विरोधात माफ करा, आतिश सुरुवात करतोय ती म्हणजे षटकाराने. 18 धावसंख्या आतापर्यंत टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये 57 धावसंख्येचं ठेवलेलं टार्गेट. आतापर्यंत इक्वेशनचा जर विचार केला गेला तर 15 मध्ये अजूनही 39 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत रुद्र स्पोर्ट्स सांगेला. सागरच्या विरोधात आलाय षटकार. समोर अतिश, अतिशसाठी हा बॉल कमी गतीचा, आता फसवलं गेलं होतं परंतु ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबला जरूर अतिशला ही वाटलं की हाही बॉल गतीने येईल. याच्या अगोदरचा बॉल अगदी पायांवरती होता, तो त्याने चांगला पाठवला गेला आणि आता त्याच्यानंतरचा हा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 19. अजूनही 38 बनवायच्या त्या समोर खेळतात, फक्त दिशा देण्याचं काम. सिंगल झाले कंप्लीट. डीपमध्ये लॉंग ऑफ होते त्या ठिकाणी, डावखुऱ्या त्याने फेकतात. बॉल थोडासा खाली होता, त्यालाही कव्हर केले गेले सागरने. या बॉलवरती सिंगल. अजूनही 37 बनवायचे आहेत 14 बॉलमध्ये. 14 बॉल 37 हे समीकरण ऑन पेपर जरी तुम्हाला कठीण वाटलं असेल ना तरी ऑन ग्राउंड ते सोपं करण्याची ताकद रोशन आणि आतिशमध्ये आहे. कारण आतापर्यंत तर मैदानाच्या आतमध्ये ते 18 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती ते दोघेही पार्टनरशिपने खेळत आहेत. उचलण्याचा प्रयत्न ऑन साइडला चाललाय, गॅपमध्ये परफेक्टली. आणि ती चर्चा करत होतो की ऑन ग्राउंड त्या धावा सोप्या करण्याची ताकद ठेवतोय हा संघ रुद्र स्पोर्ट्स सांगे आणि रोशन आणि आतिश. आणि आलाय हा चौकार बॅट्समन रोशनच्या बॅटमधून.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. कल्याण भिवंडी रायगड विभागामध्ये तुम्ही अनेक वेळा बॅट्समन वरती आधारित संगीत ऐकले असेल, परंतु हा संगीत अंपायर वरती खरं तर होता, गायला गेला. माधव ठाकरे सर या ठिकाणी होते. अशा प्रकारे आपण चर्चा जरूर करणार आहोत. परंतु 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 57 धावसंख्येच्या टार्गेटमध्ये 2 ओव्हरमध्ये बनला धावा 24, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 33 धावा बनवायचे. आपण चर्चा करत होतो संगीतांची. डीजे मास्टरच्या माध्यमातून सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. ठाकरे सरांवरती आधारित हे संगीत. याच्या अगोदर तुम्ही भावेश पवारवरती बघितलं संगीत आधारित असताना, त्यानंतर केतन म्हात्रेवरती बघितलं आणि आता अंपायर ठाकरे सरांवरती हे आधारित असलेलं संगीत तुम्ही डीजे च्या माध्यमातून ऐकलं. 12 मध्ये 33 बनवायचे आहेत. 57 धावसंख्येचा टार्गेट. आणि आतापर्यंत आपण 3 मॅचेस ज्या अनुभवल्या ना, त्या तिन्ही मॅचमध्ये धावा डिफेंड झाल्यात. सुरुवातीला आपण मॅच जर पाहिली गेली तर जरूर लोणारच्या अगोदर जी मॅच होती वालशीन आणि त्यांच्या विरोधात होता मुठवळ, तर मुठवळ संघाला त्या धावा बनवू दिल्या नाही वालशीन संघाने. दुसऱ्या मॅचमध्ये लोणार संघाने धावा बनवून दिल्या नाही त्या आईगावदी बापगावला. तिसऱ्या मॅचमध्ये तर उलट फेरच तुम्ही पाहिला. 8 धावा डिफेंड करायच्या होत्या. योगेश 11 आमने समोर जय जोटिंग देवरुंग टीमच्या खरं तर बलवंत दलवीने त्या 8 धावा डिफेंड केल्या. आणि आता सध्या तरी आपण 2 ओव्हरमध्ये बघतात धावा 24, येणारे 12 बॉल 33. या धावा डिफेंड होतील की चेस होतील त्यासाठी सामना आपण बघत आहोत. खांडवल आणि त्याच्या विपक्षात सांगे. जितेश नवीन बॉलर. ओव्हर द विकेटने समोर टप्पा होता, खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सला, परंतु टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर गेला. अंपायर्स तेच सांगत असताना किट्स व्हाईट बॉल. आता बनवायच्या धावा 32, बॉल शिल्लक आहेत 12. 16ची सरासरी आता राहिली आहे. उर्वरित क्षमता आहे आतिशकडे सुद्धा, कारण त्याच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार तुम्ही पाहिलाय. ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल खोदू शकले नाही, जास्त लांब जाणार नाही. एक सिंगल तर जरूर मिळेल. सिंगलने अजून थोडासा धावपलकाचा जो स्ट्रक्चर आहे तो कमी केला जाईल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीपमध्ये मिड विकेटला बॉल फील्ड झाला. स्ट्राईक आता येईल रोशनकडे, ज्या रोशनच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार, एक षटकार, एक दुहेरी, एक सिंगल, परंतु 5 चेंडू तो डॉटी खेळला गेलाय. त्या अनुमानाने आता एखादा मोठा फटका आला तर या डॉट बॉलची पूर्तता होऊ शकते त्याच्या इनिंगमध्ये. ओव्हर द विकेट थांबून खेळण्याचा प्रयत्न. या ओव्हरमधला कदाचित हा दुसरा चेंडू व्हाईट बॉल असावा. आता एक सिंगलने धावपलक वाढलं जाते. या अशा व्हाईट बॉलच्या ज्या धावा आहेत ना, त्या अपोनंट टीमला खरं तर पुढे नेण्यात भरपूर हेल्प करत असतात. कारण जेव्हा तुम्ही अपोनंट टीम समोर धावा डिफेंड करतात तेव्हा तुम्हाला हा रेशो कमी करावा लागतो. ओव्हर द विकेटने अपील केली जाते आणि यस परफेक्टली प्लम्प अगदी समोर मिडल स्टिक वरती संपेल संघर्ष. रोशनचा सफलता मिळेल ती म्हणजे जितेशला पहिला फलंदाज बाद. भागीदारी ड्रॉप. रुद्रस्फोट सांगेला पहिला हादरा. एका अनुभवानेच पूर्ण आपण करू शकतो. असं म्हटलं जातं ना की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असतो. अनेक वर्ष क्रिकेटला दिलेली आहेत. खरं तर रमेश म्हात्रे सरांनी मेकादा या नावाने जास्त ते प्रसिद्ध आहेत. आणि ज्या अनुमानाने आपण या विभागामध्ये ना त्यांना अनेक वेळा तुम्ही त्यांच्या कामगिरीनुसारच बघितल्यात. व्यक्तिमत्वही चांगले आहेत आणि खरं तर अंपायर सुद्धा चांगले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिंटू. 10 मध्ये 30 बनवायचे. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केला गेला ऑन साइडला. अगदी बॉल चलाय लाटांवरती स्वार. चेंडू सीमा पार. षटकार. फुल टॉस बॉल आला. नाराज आहेत गोलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं की ओव्हर द स्टंप लो फुल टॉस बॉल. अगदी उजवा लेग होता तो थोडासा वाकवला गेला. स्लॉक सीपचा अंदाज. जास्त ताकद लावायची गरजच भासली नाही कारण परफेक्ट मिडल झाला बॉल बॅटवरती आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला षटकार जाताना पाहायला मिळाला. आता समीकरण थोडंसं चेंज झालंय. 9 चेंडू आता बनवायच्या. धावा 24. ज्या धावा बनत नव्हत्या त्या धावा बनवण्यासाठी रोशननी पुढाकार घेतलं. त्याच्या बॅटमधून तब्बल धावा आपण बघितल्या 13. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 10 धावसंख्येवरती अतिश. पिंटूच्या बॅटमधनं नुकताच एक षटकार तुम्ही पाहिलाय. 33 धावा बनल्या गेल्यात म्हणजे अजूनही 9 चेंडूमध्ये 24 धावा बनवायचे. बॉल
जर अडकला असेल तर जो नवीन तुम्हाला बॉल देण्यात येईल त्यानेच तुम्हाला खेळायचं आहे. कारण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून जास्त, कारण मॅनेजमेंट कमिटीची नेक्स्ट मॅच आहे त्याच्यामध्ये व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी तैनात नाही आहेत. परंतु विनंती करेन जर व्हॉलेंटियर्स किंवा टीमचा मेंबर गेला तर त्या ठिकाणी तो बॉल आपल्याला पुन्हा एकदा मिळू शकतो. अन्यथा उशीर लागत असेल तर प्लीज कोऑपरेट टीम सांगे, कारण जो मंडप आहे, जो प्रेक्षक कक्ष आहे त्याच्यावरती बॉल अडकलाय. सो या टीमचा रिदम न तुटावा त्यासाठी आपण जो बॉल दिला त्याच्याने खेळा. जर तो बॉल काढण्यात आला तर तुम्हाला तो बॉल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी देऊ शकतो. त्याच्यामुळे जो रिदम चाललाय प्लीज तो रिदम तुम्ही तोडू नका. आता चला सामन्याला सुरुवात करायची. 9 चेंडू 24 धावा, 33 बनल्या गेल्यात. 57 धावसंख्येचा टार्गेट होते या मॅच मध्ये. आणि आता सध्या तरी रुद्र स्पोर्ट्स सांगेच्या माध्यमातून पिंटूच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने बॉल खाली राहिला, टप्पा पडला, समजला नाही. पडल्यानंतर आपण सिंगल बनवण्याचा प्रयत्न आधी थांबले होते पिंटूला असं वाटलं की रिक्स आपण का उचलावी ते सांगतात अतिशला, परंतु इथनं सिंगल बायची मिळते. सिंगल टीमची टोटल जाते 34 वरती. अजूनही बनवायचे 23 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल 23 समीकरण या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. NK स्पोर्ट्स कांडवल समोर खेळत असताना रुद्र स्पोर्ट्स सांगेला. मॅच क्रमांक 34. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आयोजक संघ. ज्या आयोजक संघाने ही मॅनेजमेंट खरं तर रंगवली गेली आहे. मैदानाचं सुशोभीकरण, भगवे फ्लॅग त्यांनी लावलाय. 3 दिवसाची स्पर्धा 30 संघांना त्यांनी समावेश दिलाय, परंतु आजच्या पहिल्याच दिवसामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने समोर खेळतात. बॉलर मध्ये एक सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल कंप्लीट करत असताना खेळी संपुष्टात अतिशी आणि इथनं अतिशय होईल बाद लागणारा झटका दुसरा. अगदी सॉफ्ट डिसमिसल, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला चेंडूला. गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला जितेश. पडल्यानंतर वळवला गेला चेंडू, थोडासा बॉडीवरती आला. त्याच अनुमानाने आपण मिड ऑफला फिल्डर पाहिले, त्यांच्या हातामध्ये ही झेल आली आणि इथनं विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर अतिश बाद झालाय. आतापर्यंत प्रत्येक बॉलचा जर आपण विचार केला गेला ना तर 4 मॅच मध्ये स्पेशली ज्या बॉलरने चांगली बॉलिंग केली आहे ना ती एकमेव कारणाची राहिली की ऑप्शन वरती त्याने जास्त चेंडू पिच केल्यात. कारण तुम्ही बलवंत दलवीचाही ओपिनियन बघितला की त्याला 8 धावा डिफेंड करायच्या होत्या, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्याचा मनसुबा तो होता की ऑप्शन वरतीच बॉल ठेवायचा. बॉल हवेमध्ये फिल्डर जज करतोय, परंतु त्याच्या अगोदर विनोदने कॉन्फिडंटली कॉल दिला होता, परंतु कदाचित सूर्यकिरणे डोलांवरती परावर्ती झाली असावी, त्याच्यामुळे हा खरं तर झेल मिळू शकला नाही. अशा प्रकारे हे षटक जे होतं ते षटक संपलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये एकूण धावा 35, म्हणजे येणारे बॉल असतील 7 आणि 7 बॉलमध्ये बनवायचे धावा 6 बॉलमध्ये बनवायचे धावा 22 कंपल्सरी. 6 धावा 22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. जर 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला असता ना तर कुठेतरी या सामन्याला टर्निंग पॉईंट मिळाला असतं. स्पेशली पिंटूकडनं ती जबाबदारी झाली नाही, कारण पिंटूने पहिला चेंडू फेस केला, तिथे षटकार आला, तिथे त्यांनी जबाबदारी उचलली, परंतु एक असा बॉल आला जिथे पिंटू थोडासा संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळाला, तिथे त्याची विकेट आली आणि त्याच्यानंतर ती जिम्मेदारी रवीवरती जास्त वाढली. आता 4थ्या ओव्हरसाठी आला हंच. 6 बॉल 22 समीकरण. ओव्हर द विकेटने खेचला गेलाय हा फटका. क्रॉस बॅटर स्ट्रोक, फिल्डर त्या ठिकाणी अगदी रॅपिडली टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्रांच्या बाहेर क्रॉस होत असताना अंपायर सांगतात की इट्स वेलकम फॉर 4. सुंदर फटका होता. क्रॉस बॅट केल्यानंतर जलद गतीने टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्रांच्या बाहेर तुम्हाला क्रॉस होताना पाहायला मिळाला. असेच फटके आता हवेत, कारण 5 मध्ये 18 बनवायचे आहेत. एखादा आता मोठा फटका आला तर कदाचित हंशवरती दबाव वाढू शकतो. फलंदाज रवी, पिंटूकडे तेवढी क्षमता आहे. पिंटूच्या बॅटमधून एक षटकार तुम्ही पाहिलाय, त्याने एक चेंडू डॉट सुद्धा खेळला गेलाय. हीच खरं तर स्टेज आहे आता आपल्या नावाला नाव लौकिक साजेशी खेळ करण्यासाठी. कारण क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही चांगलं खेळता तेव्हा तुमचं नाव हे क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे जातं. आता दोन्ही टीम प्रयत्न करतात. हंशकडे ती जिम्मेदारी सोपवली आणि त्याच्या विरोधात आता पहिला चौकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. 5 चेंडू 18ची गरज. जास्त सफळ झाले, चेंडू सोडून दिला, परंतु सांगतात की ऍडव्हान्टेज मिळणार नाही तो म्हणजे टीम रुद्र स्पोर्ट्स सांगेला, कारण हा लीगल बॉल आहे.
पडल्यानंतर टर्न जरूर झाला, परंतु ऑफस्टमची जी लाईन आहे, वाईटची जी लाईन आहे, तिच्या आतमधून चेंडू क्रॉस झाला असं सांगत असताना अंपायर्स, म्हणजे आता समीकरण उरलं गेलंय ते म्हणजे 4 चेंडू 18चं. हंसचा कमबॅक चांगला राहिला, समोर बीट केले गेले फलंदाजाला. अजून एक चांगला बॉल, आताही वळला गेला, टर्न मिळाला गेला या बॉलला आणि लागोपाठचा हा दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट फेकत असताना हंस. पहिल्या बॉलवरती दबाव टाकल्यानंतर सुद्धा त्या दबावामध्ये कशा प्रकारे बॉलिंग करावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हंस. काय सुंदर चेंडू त्याने टर्न केला गेला. ही चेंडू बॅकअप दांडणे बॉल मध्ये इथनं विकेट मिळू शकते. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, परंतु वाड आणि वाड कॅच. काय सुंदर, असं वाटलंही नव्हतं की ही कॅच हातामध्ये पडेल, परंतु ज्या प्रकारे अगदी फेविकॉल जसा चिपकतो ना तशा प्रकारे अगदी हा चिपकला बॉल हाताला आणि इथनं फलंदाज होईल बाद. टाकला प्रेशर हंसने, हंसला सफलता, फलंदाज बाद. सुंदर कॅच पकडली, 100 कॅच फिनिश केली गेली. पहा फिल्डरला तुम्ही जितेश त्या ठिकाणी होते. हा पण ऍक्शन रिप्ले, ताकदीचा वापर होता. असं वाटलं की बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाईल, परंतु वॉड कॅच. त्याला वाटलंही नव्हतं की हातामध्ये कॅच पडेल, परंतु हातामध्ये एक्झॅक्टली कॅच त्याने पकडली गेली. जयेश होते त्या ठिकाणी, हातामध्ये आपण त्याच्या कॅच पाहिले गेली आणि इथनं फलंदाज बाद झालाय. म्हणजे इक्वेशन आता पूर्णपणे फॉर्मॅलिटीचं राहिलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आई फटका, क्रॉस बॅटेड. आताही एका हाताने जेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु आता फिल्डरला बीट केला आणि बॉल चालला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. इथनं षटकार आणि आता इक्वेशन एका बॉल मध्ये बनवायच्या धावा 12. विशालने आल्या सुरुवात केली. कदाचित हे फटके जर आधी आले असते तर DRSची मागणी. षटकार आहे की चौकार चेक करायचं. येस, आपण षटकार आहे की चौकार आहे ते आपण या ठिकाणी चेक करूयात, कारण येणाऱ्या बॉलवरती जर नो बॉल आला तर काहीसं दृश्य वेगळं असू शकतं. त्याच्यामुळे आताच आपण शहानिशा या ठिकाणी करूयात की नक्की घडलं काय. आपण योग्य तर डिसिजन देऊन आपण तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवणार आहोत. त्यासाठी आपण चेक करूयात की नक्की या प्रिव्हियस बॉलवरती नक्की घडलं काय. आपण पाहणार आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून सुजल आहेत ॲज अ अपडेटरच्या भूमिकेमध्ये. हा चौकार आहे, सो आपण डिसिजन चेंज करत आहोत. चौकार आहे आणि हा चौकार या ठिकाणी जोडला जातोय, ते म्हणजे टीमच्या टोटल मध्ये म्हणजे 14ची गरज आहे एक चेंडू मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फॉर्मॅलिटीज होती ती कंप्लीट करायची होती आणि अशा प्रकारे रुद्र स्पोर्ट्स सांगे या टीमला मात करत असताना डिफेंड केल्या गेलेल्या धावसंख्या 57 पुढे सरकते. NK स्पोर्ट्स खांडवल या मॅच मधून पुढे.